श्री गजानन महात्म्य अध्याय पहिला. नमस्कार भक्तांनो. श्री गजानन महाराजांच्या पवित्र महात्म्यांचा या दिव्य प्रवासात तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्या अद्भुत क्षणाबद्दल जेव्हा शेगाव नगरीत एका महान संताचा अवतार झाला. ही कथा आहे माघ वद्य सप्तमीची. शेगाव गावात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होते, पण त्या दिवशी काहीतरी विलक्षण घडणार होतं, ज्यामुळे संपूर्ण शेगावचे भाग्य बदलणार होते. गावातील एका ठिकाणी मोठा धार्मिक कार्यक्रम झाला होता. भोजनानंतर उष्ट्या पत्रावळ्या एका बाजूला टाकण्यात आल्या होत्या. त्याच उष्ट्या पत्रावळ्याजवळ एक तेजस्वी युवक बसलेला दिसला. त्याचे शरीर साधे होते, अंगावर फारसे वस्त्र नव्हते, केस विस्कटलेले होते, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत होते. त्याच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती. तो युवक त्या उष्ट्या पत्रावळ्यावरील अन्नकण शांतपणे खात होता. हे दृश्य पाहून अनेक लोकांनी त्याला वेडे समजले. काहींनी त्यांची थट्टा केली, पण परमात्म्याला ओळखण्याची दृष्टी सर्वांजवळ नसते. तेव्हाच तिथे बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर कुलकर्णी आले. बंकटलाल यांच्या नजरेत त्या युवकाचे तेज भरले. त्याच्या मनात एकच विचार आला, हा साधा मनुष्य नाही. ते पुढे गेले आणि नम्रतेने म्हणाले, गजानन महाराज, हे उष्टे अन्न का खात आहात? कृपया हे ताजे भोजन स्वीकारा. बंकटलाल यांनी प्रेमाने ताट आणून ठेवले. त्या तेजस्वी पुरुषांनी अन्नाकडे पाहिले आणि स्मित केले. त्यांनी शांतपणे भोजन ग्रहण केले. भोजनानंतर त्यांनी पाणी मागितले. दामोदर कुलकर्णी स्वच्छ पाणी आणण्यासाठी गेले, पण तोपर्यंत महाराज जवळच्या एका ओढ्याकडे गेले. त्या ओढ्यातील पाणी गढूळ आणि अस्वच्छ होते. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. महाराजांनी तेच पाणी हातात घेतले आणि पिले. तेव्हा त्यांनी गंभीर आवाजात सांगितले, जिथे परमेश्वर आहे तिथे अशुद्ध काय आणि शुद्ध काय? सर्वत्र तोच आहे. हे वचन ऐकून बंकटलाल स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना जाणवले की हा साधा मनुष्य नाही, तर साक्षात ईश्वरी अवतार आहे. त्या दिवसापासून त्यांनी महाराजांची सेवा सुरू केली. शेगाव नगरीत हळूहळू ही बातमी पसरली. लोक म्हणू लागले, गावात एक महान संत प्रगट झाले आहेत. भक्तांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आणि अशा प्रकारे श्री गजानन महाराजांचा शेगावमध्ये दिव्य अवतार प्रगट झाला. ही केवळ कथा नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि परमात्म्याचा अस्तित्वाचा अनुभव आहे. पुढील अध्यायात आपण पाहू महाराजांनी आपल्या भक्तांवर कशी कृपा केली आणि कोणते अद्भुत चमत्कार दाखविले. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा, गणगण गणात होते. जय गजानन महाराज. पुढचा अध्यायही हवा असेल तर सांगा. धन्यवाद.